मित्रांनो, आता तुमचा मोबाईल चेक करा। आज अखेर शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी आलेली आहे। पीक विमा योजनेची रक्कम येत्या 2 दिवसांमध्ये शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आणि काही पहिल्या टप्प्यामध्ये उद्याच शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम जमा होणार आहे। महाराष्ट्रातील मुख्यमंत्र्यांनी दिली सगळ्यात मोठी बातमी। तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री कृषी मंत्री यांच्यामध्ये एक बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये शेतकरी पीक विम्याबाबत सर्वात मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। पाठीमागे काही अवकाळी झाले होत्या आणि त्या अवकाळीमुळे शेतकऱ्याचं भरपूर सारं नुकसान झालं होतं। त्यामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना थोडीशी मदत भेटली होती, पण 2022 असेल, 2024 असेल, 2025 असेल, आतापर्यंत कुठल्या शेतकऱ्यावरील पीक विम्याची रक्कम नुकसान भरपाई ही अजूनपर्यंत भेटलेली नव्हती। पण राज्य सरकारकडून तब्बल 1927 कोटी रुपये मंजूर करण्यात आलेत। तसेच मुख्यमंत्र्यांकडून आदेश देखील देण्यात आलेत। या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे भेटणार आहेत। राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आता समोर आलेली आहे। पीक विमा वाटपाला अखेर आज मुहूर्त लागलेला आहे। सरसकट आता पीक विम्याचं वाटप होणार आहे। आता तुमचं यादीमध्ये नाव आहे का, लगेच तुम्हाला आता पाहायचं आहे। तुम्हाला पाहायला गेलं तर एकरी तुम्हाला अग्रिम विमा 50,000 रुपये तुम्हाला 20 जिल्ह्यासाठी आता मंजूर करण्यात आलाय। तुम्ही या ठिकाणी पाहू देखील शकता। पीक विमा यादी या ठिकाणी जाहीर देखील करण्यात आले। सर्व जिल्ह्यांची यादी आहे। तर ती आता कशी चेक करायची, मोबाईलवर आता तुमचं कसं पाहायचं, याची संपूर्ण माहिती 2 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला सांगणार आहे। आजपासून पीक विमा हेक्टरी 50,000 रुपये तुम्हाला मिळणार आहे। राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी खूप मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे। ती म्हणजे एकरी तुम्हाला 50,000 रुपये पैसे मिळणार आहेत। आता ते कोणत्या जिल्ह्यात, आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 36 जिल्हे, 36 जिल्ह्यापैकी फक्त 20 जिल्ह्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून आता तब्बल 90 कोटी रुपयाचा पीक विमा या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे। आणि या 20 जिल्ह्यासाठी आता देखील अनेक शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळणार आहे आणि 30 कोटी रुपयाचा विमा शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा देखील झालेला आहे। अनेक शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा देखील झालेला आहे। आता तुमच्या मोबाईलवरती पीक विमा जमा झाल्याचा मेसेज देखील आलेला असेल। लवकर तुम्हाला आता चेक करून घ्यावं लागणार आहे। आता 20 जिल्ह्याची यादी देखील आमच्याकडे आलेली आहे। मुख्यमंत्र्यांनी रक्षाबंधन निमित्त एक महिलांना संबोधित करत असताना त्यांनी स्वतः देखील सांगितलेलं आहे, तर शेतकऱ्याचं जे नुकसान झालंय त्या शेतकऱ्याच्या नुकसानाची भरपाई आम्ही लवकरच त्यांच्या खात्यावरती सोडणार आहोत। शेतकऱ्यासाठी आम्ही कायम कटिबद्ध आहोत, अशी माहिती देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नवीन कृषी मंत्री दत्ता मामा भरणे यांनी देण्यात आलेले आहे। तुमच्या अकाउंटमध्ये आता 50,000 रुपये तुम्हाला मिळणार आहेत। आता कोणत्या शेतकऱ्याला हे पैसे मिळणार आहेत, तुम्हाला 30,000 कोणत्या शेतकऱ्याला मिळणार आहेत, 40,000 कोणत्या शेतकऱ्याला मिळणार आहेत, याची डिटेल माहिती सुद्धा या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। 20 जिल्ह्यामध्ये पीक विमा आज जमा होतोय। आज, उद्या, परवा असे 3 टप्पे आपल्या महाराष्ट्रातील जिल्ह्यासाठी करण्यात आलेले आहेत। पहिल्या टप्प्यामध्ये 20 जिल्हे घेण्यात आले आहेत, त्याच्यानंतर 10 आणि त्याच्यानंतर 6 असे 3 टप्प्यामध्ये पैशाचं पीक विम्याचं वाटप आता केले जाणार आहे। आता तुम्हाला मागच्या वेळी पीक विम्यामध्ये अनेक घोटाळे सुद्धा झालेले होते। मग आता ते घोटाळे होऊ नये यासाठी सुद्धा सरकारच्या माध्यमातून पीक विमा होऊ नये म्हणून देखील सरकारने बैठक घेतलेली आहे। त्यामुळं त्याच्यावरती आता कडक नियम देखील आता करण्यात आलेले आहेत। आता कोणते नियम करण्यात आले ते देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर पीक विमा तुम्हाला देण्यात येतोय असे देखील आता सांगण्यात आले। आता पीक विम्यासाठी जे महाराष्ट्रातील 36 जिल्हे आहेत, त्या 36 जिल्ह्यामध्ये 2 टप्प्यामध्ये पीक विम्याचं वाटप या ठिकाणी होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आपल्या राज्याचे कृषी मंत्री दत्ता मामा भरणे यांच्या माध्यमातून हा पीक विमा आता मंजूर करण्यात आलेला आहे। आता प्रति हेक्टरी तुम्हाला 50,000 रुपयाचा आजपासूनच वाटप सुरू होणार आहे आणि या 20 जिल्ह्यासाठी GR सरकारच्या माध्यमातून काढलेला देखील आलेला आहे। त्यामुळे आता या 20 जिल्ह्यामध्ये अनेक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 50,000 रुपये येणार असल्याची सगळ्यात मोठी माहिती समोर आलेली आहे। आत्ताच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी 90 कोटी रुपयाचा पीक विम्यासाठी या ठिकाणी विमा देखील मंजूर करण्यात आला आहे। त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला आहे त्यांना हेक्टरी 50,000 रुपये मिळणार असल्याची सगळ्यात मोठी अपडेट या ठिकाणी समोर आली आहे। आता आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी काय केले बघा। जे नुकसान भरपाई झालं होतं
तुमचं अवकाळीने पावसानं नुकसान झालं होतं, तर त्या शेती पिकाचं पैसे कधी भेटणार अशी तुम्ही प्रतीक्षा करत होता. अखेर आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रक्षाबंधन निमित्त महिलांना संबोधित करत असताना, महिलांना मार्गदर्शन करत असताना, त्यांना लाडक्या बहिणीचे 1500 रुपये वाटप करत असताना त्यांनी शेतकरी बाबतीत देखील चांगले उद्गार काढले आहेत. आणि शेतकऱ्याच्या खात्यामध्ये ज्या शेतकऱ्यांचं जे पाठीमागे मे आणि जून मध्ये अवकाळी पावसामुळे अनेक शेती पिकाचं नुकसान झालं होतं, त्यामध्ये द्राक्षे असेल, पाहायला गेलं तर ज्या बागायती पिकाचं असेल, डाळिंब असेल, केळीच्या बागा असतील, नंतर संपूर्ण असं पिकाचं जे उन्हाळी पिके भाजीपाला असेल, यामध्ये भरपूर सारं शेतकऱ्याचं नुकसान झालं होतं आणि त्याची नुकसान भरपाई देखील लवकरच भेटली जाईल अशी माहिती देखील महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये मिळणार आहेत. याचा GR सुद्धा आता आलेला आहे. हा GR सुद्धा 20 जिल्ह्यासाठी आलेला आहे. तो तुम्हाला GR देखील मी पुढे सांगणार आहे. आता बघा शेतकरी मित्रांनो, कोणत्या 20 जिल्ह्यासाठी हा पीक विमा जाहीर करण्यात आलेला आहे. आपल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सर्वात महत्त्वाची माहिती या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे. त्यासाठी तुम्हाला आता महत्त्वाची कागदपत्र देखील तुम्हाला तयार ठेवायचे आहेत. कोणती कागदपत्र तुम्हाला तयार ठेवायचे ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे. त्यानंतर आता नवीन नियम आणि अटी देखील आलेले आहेत आणि त्या नियम आणि अटीचं पालन देखील तुम्हाला करावं लागणार आहे. त्या नियम आणि अटीचं पालन नाही केलं तर तुम्हाला पीक विमा मिळायला अडचण देखील होऊ शकते असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे. आता तुम्ही हा GR सुद्धा या ठिकाणी काढण्यात आलेला आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, आपल्या राज्यामध्ये तुम्हाला माहित आहे टोटल 36 जिल्हे आहेत आणि 36 जिल्ह्यामध्ये पाहायला गेलं तर 16 जिल्हे या ठिकाणी वगळण्यात आलेले आहेत. फक्त या 20 जिल्ह्यासाठी आता सरकारच्या माध्यमातून GR काढण्यात आलेला आहे. त्यामुळे तुमचा जिल्हा यामध्ये असणार का सर्वांनी बघायचं आहे. 20 जिल्हे सरकारच्या माध्यमातून आता या ठिकाणी पात्र करण्यात आलेले आहे. त्यामुळे पात्र करण्यात आलेले जिल्हे कोणते आहेत आणि 90 कोटी रुपये कोणत्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा झाले आहेत याची संपूर्ण डिटेल माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा नक्की आपण प्रयत्न करू. राज्यातील 36 जिल्ह्यापैकी बघा 20 जिल्ह्यामध्ये आता फक्त पात्र ठरवण्यात आले आहेत. राज्यातील फक्त 20 जिल्हे पात्र ठरवण्यात आले आणि पाहायला गेलं तर अनेक दिवसापासून पीक विमा मिळण्याची अनेक शेतकरी वाट पाहत होते, पण शेतकऱ्याची प्रतीक्षा अखेर संपलेली आहे. तुम्हाला सुद्धा अनेक दिवसापासून पीक विमा आज येईल उद्या येईल याची तुम्ही वाट पाहत होता, पण अखेर सरकारच्या माध्यमातून महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रक्षाबंधन निमित्त घोषणा केलेली आहे. शेतकऱ्यासाठी खते खरेदी करण्यासाठी शेतकऱ्याजवळ पैसे नव्हते. मागच्या वेळी देखील त्या ठिकाणी पीक विम्यामध्ये घोटाळा झाला होता, त्यामुळे सरकार थोडंसं सावध झालं होतं. पीक विम्यामध्ये घोटाळा होऊन देखील अनेक तुम्ही पाहिला असेल बीड जिल्ह्यासारख्या शेतकऱ्यांनी देखील गायरान जमीन कॅनलच्या कडीलच्या जमीन दाखवून पीक विम्याचा लाभ घेतलेला होता. त्यामुळे आता पुन्हा घोटाळा होऊ नये म्हणून अनेक शेतकऱ्यांनी देखील शेती जमीन नाही तरी पण देखील पीक विम्याचा नुकसान भरपाईचा लाभ घेतलेला होता आणि त्यांनी त्या लाभाचा अनेक घरे स्वतःची 4 व्हीलर म्हणजे तुम्ही शेतकऱ्याचा लाभ म्हणजे जो गोरगरीब वंचित शेतकरी तो पीक विम्यापासून वंचित राहिला, पण जे धनदंडगी घोटाळे करून मोठे झालेले आहे. त्यामुळे शेतकऱ्याचा जो खरा शेतकरी आहे तो खरा शेतकऱ्यासाठी आहे का नाही हे ओळखण्यासाठी आता शेतकऱ्याला एक कागदपत्र सरकारला आता द्यावं लागणार आहे. ते कोणतं कागदपत्र ते कागदपत्र देखील मी सांगणार आहे आणि ते व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे. ते कागदपत्र दिलं तरच तुम्हाला हा पीक विमा तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आणि ते कोणतं कागदपत्र आहे ते देखील मी व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे. त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. आता तुम्हाला माहिती देखील आली असेल की GR सुद्धा सरकारने घोषित केलेला आहे. आज उद्या परवा कधी तुमच्या खात्यावरती एकरी तुम्हाला 50,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा झाल्याची माहिती देखील तुमच्यापर्यंत येऊ शकते. आता बघा तुम्ही तुमच्या बँकेतील देखील तुम्ही खाते चेक करू शकता. मग आता कोणत्या जिल्ह्यासाठी GR आलेला आहे आता बघा या GR सरकारच्या माध्यमातून 20 जिल्ह्यासाठी काढण्यात आलेला आहे. मग कोणते 20 जिल्हे आहेत याची माहिती सुद्धा तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून लगेचच 2 मिनिटाच्या आतमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे सर्वांनी काळजीपूर्वक व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. तुम्ही जर व्हिडिओ शेवटपर्यंत नाही बघितला तर तुम्हाला तुमचा जिल्हा समजणार नाही. तुम्ही लक्षात ठेवा, नाहीतर तुम्हाला शेतकरी मित्रांनो तुम्ही व्हिडिओ पूर्ण का बघायचा, कोणती कागदपत्र देखील तुम्हाला जवळ जोडायला लागणार आहेत ते देखील या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. तसं पाहायला गेलं तर यावेळी पाऊस जरा जास्त झाला, त्यामुळे खूप साऱ्या शेतकऱ्याचं नुकसान झालं. मे महिन्यामध्ये पाऊस खूप होता, तुम्ही देखील पाहिलं असेल. मग अनेक शेतकऱ्याची उन्हाळी पिके असतील, भाजीपाला असेल, याचं खूप सारं नुकसान झालं. अनेक अधिकाऱ्यांनी या नुकसानग्रस्त भागाची चौकशी करून या ठिकाणी अनेक वेळा पंचनामा केला, पण अनेक 2022 असेल, 2023 असेल, 2024 असेल, अनेक दिवसापासून अनेक शेतकरी पीक विम्याची वाट पाहत होते. पण अखेर हेक्टरी पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे.
असे आदेश देखील मुख्यमंत्र्यांनी देण्यात आलेले आहेत। तशा प्रकारे चौकशी करून या ठिकाणी पीक विम्याची चौकशी करून अनेक शेतकऱ्याचे पीक विमे आता मंजूर करण्यात आले आहेत। आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पीक विमा या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे। आता मग तुम्हाला 50,000 रुपये पीक विमा मिळणार का? बघा नेमका कोणता जिल्हा आहे यामध्ये सांगण्यात आलेला आहे। सरकारच्या माध्यमातून GR देखील या ठिकाणी आलेला आहे। आता तुम्हाला 20 जिल्हे सांगतो। या 20 जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा असेल तर तुम्हाला तब्बल 50,000 रुपये तुमच्या खात्यावरती जमा केला जाणार आहे। आज उद्या परवा 3 दिवसांमध्ये आता जमा होणार आहे असं सांगितले देखील जाते। 3 दिवसांमध्ये लवकरच शेतकऱ्याच्या खात्यामध्ये 50,000 रुपये जमा झाल्याची SMS देखील तुमच्या मोबाईलवर येऊ शकतो। त्याचा GR सुद्धा सरकारने आता काढलेला आहे। आता बघा आपल्या राज्याचे स्वतः उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांनी तिघांनी मिळून त्यांनी घोषणा देखील केलेली आहे। अनेक वेळेस 1 रुपयामध्ये पीक विमा त्या शेतकऱ्याला मिळत होता, तो इथून पुढे मिळणार नाही अशी अफवा देखील आता उठलेल्या होत्या। पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः सांगितलेले की जी 1 रुपयाची पीक विमा आहे तो ही कधीच बंद होणार नाही अशी सगळ्यात मोठी बातमी देखील मुख्यमंत्र्यांनी सांगितलेली आहे। परंतु या पीक विम्यामध्ये थोडेफार नियमामध्ये बदल करण्यात आलेले आहेत। यामध्ये महत्वाचं बघा, जो पीक विमा आहे थोडाफार बदल करून तो 1 रुपयाचा पीक विमा आहे तो तसाच ठेवण्यात येईल अशी माहिती देखील मुख्यमंत्र्यांनी सांगण्यात आली आहे। आज उद्या आणि परवा असे 3 दिवसांमध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये हा पीक विमा वाटला जाणार आहे। तशा प्रकारचा GR सुद्धा सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी काढण्यात आलेला आहे। तुमचा जिल्हा बघा, सरकारने निवडलेल्या 20 जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा असायला पाहिजे, तरच तुम्हाला हा लाभ सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी मिळणार आहे। बघा शेतकरी मित्रांनो, जो पीक विमा सरकारच्या माध्यमातून मिळणार आहे कोणत्या जिल्ह्याला मिळणार आहे, परंतु शेतकरी मित्रांनो यासाठी सर्वात मोठा एक प्रॉब्लेम झाल्याचं देखील या ठिकाणी समोर येते। तो प्रॉब्लेम म्हणजे या 3 प्रकारचे शेतकरी आता वगळले जाणार आहेत। आता कोणते शेतकरी वगळण्यात येणार आहेत? 3 प्रकारच्या शेतकऱ्यांना पीक विमा इथून पुढे कधीच मिळणार नाही। बघा कोणते जे शेतकरी आहेत ते 3 प्रकारचे आहेत, त्यांना हा पीक विम्यापासून लांब राहावं लागणार आहे, त्या 50,000 पासून मुकावं लागणार आहे, त्या अनेक पैशापासून वंचित राहावं लागणार आहे, त्यांना आता पीक विमा मिळणार नाही। राज्यातील फक्त 20 जिल्ह्यामध्ये हा पीक विमा मिळणार आहे आणि या 20 जिल्ह्यातील खूप साऱ्या शेतकऱ्याचं सगळ्यात मोठं नुकसान देखील या ठिकाणी होऊ शकतं। ते कोणतं नुकसान होऊ शकतं? ते नुकसान भरपूर काढण्यासाठी सरकारच्या माध्यमातून हा पीक विमा ठिकाणी मंजूर होतोय। पण आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे कृषी मंत्री नवीन दत्तामामा भरणे यांच्या माध्यमातून सर्वात पहिल्यांदा पीक विमा कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये सोडण्यात येणार आहे। मध्यंतरीच्या काळामध्ये पीक विमा बंद पडला अशा अफवा देखील उठलेल्या होत्या, पण मुख्यमंत्र्यांनी कोणताही पीक विमा बंद होणार नाही, थोडेसे त्यामध्ये बदल करण्यात आलेत अशी माहिती देखील मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी सांगण्यात आली आहे। आता या 3 प्रकारचे अपात्र केलेले जे शेतकरी आहेत, कोणते शेतकरी आहेत ते देखील आपण पाहून घेऊया। आता कोणत्या जिल्ह्यामध्ये आज उद्या परवा केव्हाही तुमच्या खात्यामध्ये पीक विमा येऊ शकतो आणि 90 कोटी तब्बल शेतकऱ्याच्या खात्यामध्ये म्हणजे महाराष्ट्रातील 20 जिल्ह्याच्या यादीमध्ये सोडण्यात आले आहेत आणि त्यामध्ये तुम्हाला तब्बल तुमच्या खात्यामध्ये 50,000 रुपये जमा झाल्याचा मेसेज देखील येऊ शकतो। आता शेतकऱ्यांनो, आता तुमची शेतामध्ये तुमची केळे असेल आणि पाठिंबाच्या अवकाळी पावसामध्ये तुमच्या केळे पिकाचं नुकसान झालं असेल तर त्या ठिकाणी देखील तुमचं 50,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत। तुमचा आंबा असेल, आंबा पिकाचं देखील उन्हाळी आंबा पिकाचं भरपूर सारं नुकसान झालं होतं अवकाळी पावसानं। त्यामध्ये पाहायला गेलं तर सिंधुदुर्ग असेल, रत्नागिरी असेल, जो कोकण इंबक देवगड हापूस या भागाने ओळखला जातो, इथे देखील भरपूर नुकसान झालं होतं। या शेती पिकाचं देखील नुकसान भरपाई म्हणून 50,000 रुपये दिले जाणार आहेत अशी माहिती देखील मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी सांगण्यात आली आहे। आता शेतकऱ्याची देखील जो पीक विमा आहे म्हणजे जे ज्वारी असेल, बाजरी असेल, वेगवेगळ्या म्हणजे 30 प्रकारच्या पिके यामध्ये यादी आलेली आहे आणि त्या 30 पिकासाठी जवळजवळ 50,000 रुपये म्हणजे तुमचं पीक कोणतं आहे त्याच्यावरती तुम्हाला पैसे डिपेंड तुमच्या खात्यामध्ये जमा येणार आहेत। आता 20 जिल्ह्याची यादी सांगतो, यामध्ये लिस्ट देखील सांगण्यात आली आहे कोणत्या पिकासाठी हा पीक विमा भरलाय। यामध्ये पाहायला गेलं तर माळरान जमिनीसाठी वेगळा पीक विमा आहे, त्यामध्ये बागायती जमिनीसाठी वेगळा पीक विमा आहे आणि दुसरं पाहायला गेलं तर म्हणजे जिरायत बागायत असेल तर माळरान असेल, यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचा पीक विमा उतरवण्यात आलेला आहे। तुम्हाला पीक विमा कधी भेटणार? तुमचं माळरान किती आहे, तुमची बागायती जमीन किती आहे, तुमची फळबाग जमीन किती आहे आणि हंगामी पिकाची जमीन किती आहे, याच्यावर तुमचा पीक विमा मिळणार आहे। असे 3 प्रकारचे शेतकरी आता अपात्र देखील केले जाणार आहेत। 3 प्रकारचे शेतकरी कोणते ते देखील आपण लगेच पाहून घ्या। तुम्हाला कोणकोणते यामध्ये काम करायचं आहे, त्यानंतर 20 जिल्हे कोणते ते देखील सांगूया। सगळ्यात पहिल्यांदा आज आपण पाहून घेऊया 3 प्रकारचे शेतकरी जे पीक विम्यासाठी अपात्र होणार आहेत।
त्यासाठी 3 प्रकारचे शेतकरी कोणते आहेत बघा. तुम्हाला सांगतो लगेच 20 जिल्ह्याची यादी सांगतो, त्यामध्ये तुमचा जिल्हा असायला पाहिजे. आता बघा सुरुवात करूया. जो पहिला शेतकऱ्याचा पहिला प्रकार आहे, ज्या शेतकऱ्याने चुकीच्या पद्धतीने पीक विम्याचा लाभ घेतलाय, पहिला प्रकार आहे तो म्हणजे अनेक शेतकऱ्यांनी काय झाले, दुसरा प्रकार म्हणजे शेतकऱ्यांनी गायरान जमीन दाखवून नंतर कॅनेलकडची जमीन दाखवून अनेक शेतकऱ्यांनी पीक विम्याचा लाभ घेतलेला आहे. त्या शेतकऱ्यांना देखील इथून 5 वर्ष पीक विमा त्यांच्या खात्यावरती जमा होणार नाही अशी माहिती देखील सरकारने या ठिकाणी सांगण्यात आली आहे. आता तुमच्या लक्षात आलं का बघा, गायरान जमीन दाखवून तुम्ही पीक विमा जर लाभ घेतला असेल, तुम्हाला इथून पुढे कोणतेही पैसे, कृषी विभागाची जमीन दाखवून तुम्ही पैसे घेतला असेल, पीक विमा घेतला असेल, अशा प्रकारची खोटी माहिती आता सरकारला समजलेली आहे. आणि शेतकऱ्याला सुद्धा इथून पुढे पीक विमा कधीच मिळणार नाही. तुम्ही लक्षात ठेवा. तुम्ही कोणत्या जिल्ह्यात असाल आणि तुम्ही कुठल्या जिल्ह्यातून व्हिडिओ बघताय ते देखील पटकन कमेंटमध्ये सांगा. त्या स्वतःची जमीन दाखवून तुम्हाला पीक विमा आता भरावा लागणार आहे. आता आणि काय झाले, अनेक अधिकाऱ्यांनी सत्य न दाखवता आतून पैसे घेऊन आणि शेतकऱ्याचा जमीन दाखवून पीक विम्याचा लाभ त्यांना दिलेला होता. आणि तशा प्रकारच्या अधिकाऱ्यावर देखील कारवाई होणार आहे अशी माहिती देखील मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी सांगण्यात आली आहे. आणि हा JR देखील तुम्हाला मिळाला आहे का, त्या देखील तुम्ही पाहून घ्या. आता तुम्हाला अनेक शेतकऱ्यांना प्रश्न पडला असेल की आम्हाला पैसे मिळणार की नाही, तर सरकारला तशा प्रकारच्या आज जे शेतकरी गुन्हेगार आहेत, म्हणजे चुकीच्या पद्धतीने पीक विम्याचा लाभ घेतलाय, त्याच्यावर देखील गुन्हे देखील आता दाखल झाले आहेत. आणि शेतकऱ्याला कोणताच पीक विमा या 5 वर्ष तब्बल मिळणार नाही. आणि आता कोणत्या 20 जिल्ह्यामध्ये, 20 जिल्हा लवकर सांगून घेऊया. त्यामुळे 20 जिल्ह्याची लिस्ट आपण पटापटा जिल्ह्याची लिस्ट आपण वाचून घेऊया. 20 जिल्ह्याची लिस्ट आता मी लिस्ट दाखल सांगतो. रायगड, नंदुरबार, हिंगोली, नांदेड, यवतमाळ, सिंधुदुर्ग, ठाणे, पालघर, पुणे, लातूर, बुलढाणा, नाशिक, अहिल्यानगर, सोलापूर, सातारा, बीड या 20 जिल्ह्यामध्ये लवकरच पीक विमा आता जमा होणार आहे. शेतकरी मित्रांनो, अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास चॅनलवरती नवीन आल्यास चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका. आणि जास्तीत जास्त नवीन शेतकऱ्यांना हा व्हिडिओ शेअर करायला देखील विसरू नका. धन्यवाद शेतकरी मित्रांनो. जय जवान जय किसान.